नमस्कार मित्रांनो, इंग्लिश टीचर चॅनल मध्ये मी सर्वांचं स्वागत करतो. आजचा टॉपिक जो आहे आपला टाइप्स ऑफ वर्ब पार्ट 2. याच्यापूर्वी पार्ट 1 आपला झालेला आहे. त्याच्यामध्ये आपण मेन वर्ब, हेल्पिंग वर्ब, इन्फिनिटिव्ह वर्ब, फायनाइट नॉन फायनाइट त्याच्यामध्ये डिरंट पाहिलं होतं आपण आणि पार्टिसिपल पाहिलं होतं. तर क्रियापदांचे जे प्रकार आहेत त्याच्यापैकी एवढे प्रकार आपले बाकी होते. त्याच्यामध्ये स्टॅटिक वर्ब आहे, डायनॅमिक वर्ब आहे, कॉप्युलर वर्ब आहे, फ्रेजल वर्ब आहे आणि पॉझिटिव्ह वर्ब आहे. या उरलेल्या 5 क्रियापदांचा आज आपण अभ्यास करणार आहोत. चला तर मग चालू करूया. टाइप्स ऑफ वर्ब्स पार्ट 2. लेट अस बिगिन. वर्ब शोज द ऍक्शन इन द सेंटेन्स. क्रियापद हे कृती दाखवतं काहीतरी क्रिया वाक्यामध्ये, आणि वर्ब हा अतिशय महत्वाचा भाग आहे वाक्याचा. तर काल जे प्रकार इतर पाहिले आपण, त्यानंतर आज जे प्रकार पाहणार आहोत त्याच्यामध्ये स्टेटिव्ह वर्ब असतात. द वर्ब दॅट शोज द स्टेट, सिच्युएशन आणि एक्झिस्टन्स जे क्रियापद दाखवतात त्याला आपण स्टेटिव्ह वर्ब म्हणतो. काही क्रियापद ऍक्शन दाखवतात वाक्यामध्ये. उदाहरणार्थ ही रन्स, वी थ्रो अ बॉल. इथे ऍक्शन आहे आणि काही क्रियापदामध्ये ऍक्शन नाहीये. स्टेटिव्ह वर्ब्स असे असतात ते फक्त परिस्थिती दाखवतात आणि अस्तित्व दाखवतात. हॅव ए स्टेटिव्ह वर्ब आहे, बी आहे स्टेटिव्ह, लाईक आहे. यांना शक्यतो आपण आयएनजी फॉर्म लावत नाही. काही ठिकाणी लावतो आपण पॉप्युलर मध्ये. तर सीम म्हणजे भासणे, लुक म्हणजे दिसणे, फील म्हणजे वाटणे आणि बिकम म्हणजे होणे. असे काही स्टेटिव्ह वर्ब्स आहेत. आणि काही ऍक्शन वर्ब असतात ते डायनॅमिक असतात. ते क्रिया दाखवतात, फिजिकल ऍक्टिव्हिटी दाखवतात. डायनॅमिक वर्ब शोज द फिजिकल ऍक्टिव्हिटी. इथे कुठली फिजिकल ऍक्टिव्हिटी नव्हती, फक्त सिच्युएशन दाखवलं किंवा पोझिशन दाखवलं, कुठे असणे दाखवलं, आवडणे दाखवलं. इथे कुठली ऍक्शन नाहीये, फिजिकल ऍक्शन नाही. इथे मी आहे, माझ्याजवळ आहे, कुठली ऍक्शन नाही. माझ्याजवळ पेन आहे, मी आनंदी आहे, मला आवडते, मला खेळायला आवडते. पण इथे क्रिया काहीच नाही, फिजिकल ऍक्शन काहीच नाही. म्हणून ते स्टेटिव्ह वर्ब आहेत. आणि जे डायनॅमिक वर्ब आहेत त्याच्यामध्ये फिजिकल ऍक्टिव्हिटी आहे. उदाहरणार्थ धावणे, रन, सिट, प्ले, वॉक. या क्रियामध्ये फिजिकल ऍक्टिव्हिटी काहीतरी ऍक्शन आहे, म्हणून त्यांना आपण डायनॅमिक वर्ब, ऍक्शन वर्ब म्हणतो. आता काही उदाहरणं घेतल्यावर आपल्याला लक्षात येईल की त्या ठिकाणी क्रियापद काय काम करतो. वी हॅव अ न्यू कार. इथे हॅव म्हणजे जवळ असणे, फिजिकल ऍक्टिव्हिटी काहीच झालेली नाही, कर्त्याची कुठलीही फिजिकल ऍक्टिव्हिटी झालेली नाही, म्हणून इथे फक्त जवळ असणे स्टेटिव्ह वर्ब आहे. स्टेटिव्ह वर्ब आहे. अ चाइल्ड लाइक्स अ केक. इथे पण कुठली फिजिकल ऍक्टिव्हिटी झालेली नाही, फक्त त्याला आवडते, आवडण्याची क्रिया आहे, स्टेटिव्ह वर्ब आहे. ही इज हॅपी. तो आनंदी आहे, फक्त असण्याची क्रिया आहे, फिजिकल काही झालेलं नाही, स्टेटिव्ह वर्ब आहे. वी आर बिझी. आम्ही बिझी आहोत. इथे पण कुठली ऍक्शन झालेली नाही, डायनॅमिक वर्ब नाही, ते स्टेटिव्ह आहे. बॉईज लाईक. लाईक कुणाला? बॉईज लाईक क्रिकेट. इथे पण स्टेटिव्ह आहे. आता मात्र इथे ही रन्स फास्ट. तो वेगाने धावतो. इथे फिजिकल ऍक्टिव्हिटी म्हणजे डायनॅमिक वर्ब आहे. दे आर इटिंग अ केक. आता ते केक खात आहे, ते खाण्याची क्रिया इथे चालू आहे, ऍक्शन आहे, म्हणून डायनॅमिक वर्ब आहे. आणि सी सिंग्स डेली. ती रोज गाते, गाण्याची क्रिया आहे, ते पण डायनॅमिक आहे. अशा प्रकारे आपण डायनॅमिक आणि स्टेटिव्ह याच्यातला फरक आपण ओळखला. डायनॅमिक. आता कॉप्युलर वर्ब. कॉप्युलर वर्ब असं वर्ब असतं की ते स्टेट दाखवतं. एका स्टेट मधून दुसऱ्या स्टेट मध्ये, एका सिच्युएशन मधून दुसऱ्या सिच्युएशन मध्ये जेव्हा
स्थलांतर होतं किंवा बदल होतो त्यावेळेस आपण स्टेटिव्ह वर्ब आहे असं म्हणतो. कॉप्युलर वर्ब असं म्हणतो. चेंज इन स्टेट ऑफ सब्जेक्ट, कर्त्याचा जी क्रिया आहे ती स्टेट करता एका स्टेट मधून दुसऱ्या स्टेट मध्ये जातो. आता उदाहरणार्थ एक घेऊ आपण स्टेटिव्ह वर्बचं उदाहरण घेऊ. शी इज बीइंग फॅट, ती फॅट होत आहे. म्हणजे अगोदर फॅट नव्हती, त्या स्टेट मधून ती फॅट होण्याच्या स्टेट मध्ये गेली, जात आहे. म्हणजे एका परिस्थितीतून दुसऱ्या परिस्थितीत ती जात आहे, म्हणजे तिची अवस्था बदलते. याला म्हणतात पॉप्युलर वर्ब, एका स्थितीमधून दुसऱ्या स्थितीमध्ये जाणे. अजून एक उदाहरण घेऊ. द क्लाउड्स आर टर्निंग ब्लॅक, म्हणजे ढग हे कसे काळे होत आहे. अगोदर ते ब्लॅक नव्हते, इतर कलर असेल, परंतु आता ते दे आर टर्निंग ब्लॅक, म्हणजे एका स्थितीमधून दुसऱ्या स्थितीमध्ये ते जात आहे. आता काही ठिकाणी सिम हे पण आपण पॉप्युलर वर्ब म्हणून वापरतो. काही ठिकाणी बिंग वापरतो, काही ठिकाणी टर्न वापरतो, नंतर काही ठिकाणी हॅव्हिंग पण वापरतो काही कंडिशन मध्ये. म्हणजे एका स्थितीतून दुसऱ्या स्थितीमध्ये जेव्हा तो जातो, he is having good season this year. त्याला हा सीझन चांगला असत आहे, म्हणजे अगोदर चांगला नव्हता, परंतु तो खराब करून चांगल्या स्थितीकडे जात आहे. म्हणजे तो सीझन जो आहे तो त्याला चांगला आहे फॉर वर्क किंवा फॉर बिझनेस असं पण म्हणू शकतो. ही इज हॅव्हिंग गुड सीझन, म्हणजे एका स्टेट मधून दुसऱ्या स्टेट मध्ये जातो, अशा वेळेस हॅव्हिंग वापरतो. हॅव वास्तविक आपण पाहिले की स्टेटिव्ह वर्ब आहे, परंतु अशा परिस्थितीमध्ये त्याला काही वेळेस वापरतात. नंतर फ्रेजल वर्ब. फ्रेज म्हणजे एकापेक्षा जास्त शब्द असतात त्या ठिकाणी. मग काही क्रियापदांमध्ये आपण प्रिपोजिशन ऍड करतो आणि काही क्रियापदांमध्ये आपण ऍडव्हर्ब ऍड करतो. आता टर्न ऑफ आहे, नंतर स्विच ऑन आहे, स्विच ऑन द बटन, टर्न ऑफ द गेट, बंद करा, अशा प्रकारे आपण वापरतो. आणि काही क्रियापदांमध्ये ऍडव्हर्ब वापरतो. लुक आफ्टर, नंतर वेक अप, गेट अप, वर्ब अधिक ऍडव्हर्ब आहे. म्हणजे काही क्रियापदांमध्ये वर्ब अधिक ऍडव्हर्ब वापरून फ्रेजल वर्ब बनतात. काही क्रियापदामध्ये वर्ब अधिक प्रिपोजिशन असं फ्रेजल वर्ब बनवतात. पुट ऑन युअर शर्ट, अशा प्रकारे. स्विच ऑन द फॅन, वी लुक आफ्टर आवर पेरेंट्स. दिस इज फ्रेजल वर्ब. टर्न ऑफ म्हणजे बंद करा, टर्न ऑफ द टॅप, स्विच ऑन द बटन ऑफ फॅन, पंख्याचं बटन चालू कर. नंतर we look after our parents, I get up at
6 AM मी 6 वाजता उठतो. They put on new dress. ते नवा ड्रेस परिधान करतात. म्हणजे या ठिकाणी फ्रेझल वर्ब आहे. वर्ब अधिक प्रिपोजिशन किंवा वर्ब अधिक ऍडवर्ब अशा प्रकारे हे फ्रेझल वर्ब काम करतं. आता शेवटचा प्रकार आहे तो पॉझिटिव्ह वर्ब. पॉझिटिव्ह वर्ब असे असतात, तीनच आहेत इथे दिलेले, हॅव, मेक आणि गेट. पॉझिटिव्ह वर्ब म्हणजे अशी परिस्थिती असते तेथे कर्ता क्रिया करत नाहीये, क्रिया दुसऱ्याकडून करून घेतली जाते. अशा परिस्थितीमध्ये आपण पॉझिटिव्ह वर्ब वापरतो. म्हणजे कर्ता प्रत्यक्ष क्रिया करत नाही, क्रिया दुसऱ्याकडून करून घेतली जाते. उदाहरणार्थ, आय मेड हर, I made her. I made her clean the room. आता इथे मेड हे पॉझिटिव्ह वर्ब आहे. मी तिच्याकडून रूम साफ करून घेतली. नंतर I had the work done by her. Done by him. मी तिच्याकडून काम करून घेतलं. मी दुसऱ्याकडून क्रिया केलेली आहे, स्वतः क्रिया केलेली नाही. आय गॉट हिम टू राईट अ लेटर असं पण वाक्य. आय गॉट हिम टू राईट अ लेटर. मी त्याच्याकडून पत्र लिहून घेतलं. हे पॅसिव्ह पण येतात. मी दुसऱ्याकडून जेव्हा क्रिया करून घेतो तेव्हा ते पॉझिटिव्ह वर्ब असतात. म्हणजे आपण काल काही पहिल्या पार्ट मध्ये वर्ब शिकलो त्याच्यामध्ये मेन वर्ब होतं, हेल्पिंग वर्ब होतं. मॉडल ऑक्झिलरी मध्ये मॉडल वर्ब होते आणि प्रायमरी ऑक्झिलरी मॉडल वर्ब. नंतर फायनाईट, नॉन फायनाईट इत्यादी प्रकार आपण शिकलो होतो. आज आपण हे प्रकार शिकलो. हे सर्व वर्ब स्पीकिंग साठी, लिहिण्यासाठी आयुष्यभर तुम्हाला कामात येईल. आणि वर्ब असणं म्हणजे इंग्रजी बोलण्यासाठी हा पहिला पाय आहे. तुमच्याकडे जास्तीत जास्त क्रियापदे असली तर तुम्ही चांगल्या प्रकारे भाषा बोलू शकता. त्यामुळे आपण वर्बचे 3 फॉर्म जे असतात, फर्स्ट फॉर्म, सेकंड फॉर्म आणि थर्ड फॉर्म. मग ते रेग्युलर वर्ब असो का इरेग्युलर असो, फायनाईट असो का नॉन फायनाईट असो, हे जर कुठले असो, सर्व क्रियापदांचं नॉलेज आपल्याकडे असणं गरजेचं आहे. परंतु आता काही क्रियापद आपल्याकडे असणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये रेग्युलर आणि इरेग्युलर असे क्रियापद आहेत. त्याच्यापैकी काही क्रियापद आज आपण इथे घेणार आहोत. कारण टाइप्स ऑफ वर्ब घेतलं तर रेग्युलर इरेग्युलर मध्ये कोणते वर्ब असतात आणि कोणते वर्ब आपल्याला पाठ करणं गरजेचं आहे. क्रियापद हे तुम्हाला पाठच करावं लागतील. क्रियापदाचे 3 रूप पाठ करावं लागतील. काही उदाहरणं क्रियापदाचे उच्चारासहित मी इथे तुम्हाला घेऊन दाखवतो. टाइप्स ऑफ वर्ब्स मध्ये आपण रेग्युलर इरेग्युलर वर्ब पाहिले होते. तर बोलण्यासाठी आपल्याला अनेक क्रियापदांचे 3 रूप पाठ करायचे असतात, उच्चारासहित, अर्थासहित. आणि काही वेळेस आयएनजी फॉर्म लावतो, तो सुद्धा लक्षात, स्पेलिंग मधला बदल लक्षात ठेवायचा. आता बघा, हे अर्थ आहे, हा बेस फॉर्म आहे, हा पास्ट टेन्स आहे आणि हा पास्ट पार्टिसिपल. भरविणे, फीड, फेड, फेड आणि फिडिंग. जर आयएनजी लावलं तर फिडिंग होतं. इजा पोहोचवणे, हर्ट, हर्ट, हर्ट. 3 रूप सारखे आहेत. हर्टिंग. स्वीकार, स्वीकारणे, ऍक्सेप्ट, ऍक्सेप्टेड, ऍक्सेप्टेड. आयएनजी लावून ऍक्सेप्टिंग होतं. दारावर विकणे, वेंड, वेंट, वेंट, वेंडिंग. सुरुवात करणे, बिगिन, बिगॅन, बिगन. इरेग्युलर आहे, हे रेग्युलर आहे. एडी लावलेला आहे ते. ऍक्सेप्ट, ऍक्सेप्टेड हे इरेग्युलर आहे. बिगिन, बिगॅन, बिगन आणि बिगिनिंग. निवडणे, चूज, चोज, चोजन.
इरेग्युलर वर्ब आहे. निवडणे, वाटणे, फील, फेल्ट, फेल्ट. दुसरा फील जो आहे भरणे, फील, फील्ड, फील्ड. स्पेलिंग मध्ये फरक लक्षात घ्या. FLL फील म्हणजे भरणे, वाटणे आणि FILL फील म्हणजे भरणे. याचं होतं फिलिंग, याचं पण होतं फिलिंग, ING लावून. शोधणे म्हणजे फाइंड, फाइंड, फाउंड, फाउंड. फाइंड, फाउंड, फाउंड शोधणे, आढळणे. आणि दुसरा एक फाउंड आहे, याचं V2 हा याचा V1 आहे, स्थापन करणे. फाउंड, फाउंडेड, फाउंडेड. एखादी संस्था स्थापन करतो त्यावेळेस फाउंड म्हणजे स्थापन करणे वापरतात. फाउंड, फाउंडेड, फाउंडेड. या दोन्ही क्रियापदांमध्ये जर लक्षात ठेवण्यासाठी थोडी आपल्याला मेहनत घ्यावी लागेल आणि हे दोन्ही क्रियापद लक्षात ठेवण्यासाठी थोडा प्रयत्न करावा लागेल. अशा प्रकारे जवळपास पहिल्या टप्प्यामध्ये 3चे क्रियापद तुम्ही उच्चार असे पाठ करायचे असतात, म्हणजे बोलणं सोपं होतं आणि क्रियापद तुम्हाला लागणारच आहे. प्रत्येक वाक्यामध्ये क्रियापद लागतं, म्हणून क्रियापद पाठ करणं हे अतिशय गरजेचं आहे. कुठल्याही प्रकारचं इंग्लिश शिकायचं असेल तर त्यासाठी 3चे क्रियापद पहिले अगोदर पाठ करायचेच असतात, कारण क्रियापद हे भांडवल आहे भाषा शिकण्यासाठी. त्यामुळे क्रियापद पाठ करा आणि जलद गतीने इंग्रजी शिका. ठीक आहे मित्रांनो, टाइप्स ऑफ वर्ब मध्ये आपण पार्ट 1 पाहिला, पार्ट 2 पाहिला. अजून काही वेगळा भाग पुढील लेक्चर मध्ये पाहू. तोपर्यंत गुड बाय.